शुभ दिवस. आपल्या शरीरामध्ये कफ, वात आणि पित्त हे 3 दोष असतात आणि यांचे प्रमाण कमी जास्त होत असते. तेव्हा वात वाढल्यानंतर कोणती लक्षणे दिसतात याविषयी थोडक्यात. तर वात जर वाढला तर आपण ती लक्षणे ओळखायला पाहिजे. वात वाढल्यानंतर कुठली लक्षणे दिसतात तर सांधे आखडतात. आपल्या शरीरातील सांधे आखडतात. लहान मोठे सर्व सांधे किंवा कडक तरी होतात. कधी कधी गुडघा दुखतो, कधी उजव्या पायाचा, कधी डाव्या पायाचा, तर कधी दोन्ही. कंबर दुखते, कधी डाव्या बाजूला, कधी उजव्या बाजूला, कधी संपूर्ण. मान दुखायला लागते आणि सांधे हलवत असताना कटकट असा आवाज यायला लागतो. हे वात वाढल्याचं लक्षण आहे बघा. हे वात वाढल्याचं लक्षण आहे. ही लक्षणं दिसली की आपण समजायचं शरीरातील वात वाढलेलं आहे. आता 2 नंबरचं लक्षण कुठलं वात वाढल्यानं दिसतं आपल्याला? पोटामध्ये गॅस होतो, पोट फुगतं, गच्च होतं, बद्धकोष्ठता होते, म्हणजे 4-4, 5-5 दिवस आपलं पोट साफ होत नाही. रोज नियमितपणे पोट साफ होत नाही. हे 2 नंबरचं लक्षण आहे. वात वाढल्याचं हे 2 नंबरचं लक्षण आहे. जर वात वाढला तर हे लक्षणे दिसतात 2 नंबरचे. आता तिसरं लक्षण कोणतं? वात वाढल्यानंतर काय होतं का? त्वचा कोरडी पडते. त्वचा कोरडी पडते आणि निस्तेज होते. त्वचा कोरडी पडून निस्तेज पडते. ओठ फाटतात. टाचेला भेगा पडतात. केस कोरडे पडतात. केस गळतात, तर कधी केस तुटतात सुद्धा. हे वात वाढल्याचं लक्षण आहे. हे वात वाढल्याचं लक्षण आहे. 3 नंबरचं लक्षण हे वात वाढल्याचं लक्षण हे. वात वाढल्यानंतर हे लक्षण दिसतं. आता 4 नंबरचं लक्षण वात वाढल्यानंतर कोणतं दिसतं? तर बघा, झोप लागत नाही किंवा वारंवार मध्ये जाग येते. विनाकारण चिंता वाटायला लागते. कधी कधी भीती वाटते विनाकारण आणि कधी कधी अस्वस्थ वाटते. अस्वस्थपणा वाटतो. हे वात वाढल्याचं, शरीरात वात वाढला की हे प्रामुख्याने लक्षण दिसतं. 5 नंबरचं लक्षण कुठलं वात वाढल्यानंतर? तर हातपाय सुन्न होतात, बधीर होतात. आपले हात आणि पाय सुन्न होतात, बधीर होतात. तर कधी कधी एका हाताला, एका पायाला किंवा दोन्ही हाताला, दोन्ही पायाला मुंग्या येतात बघा. हातापायाला मुंग्या येतात. हातपाय बधीर पडतात. हे वात वाढल्याचंच लक्षण आहे. तर असे काय लक्षण दिसले तुम्हाला तर वात वाढला आहे आपला शरीरातला, हे आपल्याला ठाऊक पाहिजे. आता पुढील 6 नंबरचं लक्षण कुठलं असेल तर शरीरात अचानक वेदना होतात. शरीरात अचानक वेदना होतात. मग ते शरीरातील कुठलेही अवयव होतात. पाठ असेल, कंबर असेल, मान असेल, खांदा असेल, असे विविध अवयव असतील. अशा ठिकाणी काय होतात? वेदना होतात. तेव्हा शरीरात अचानक वेदना होणे हे देखील वात वाढल्याचं लक्षण आहे. किंवा एखाद्या ठिकाणी चमकते, शरीरामध्ये आग पडते, तळव्यात आग पडते, पायाच्या तळव्यात आग पडते किंवा बोटामध्ये सांधे आखडतात. बोटाचे सांधे मूठ झाकता येत नाही, उठता बसता येत नाही.
हे वात वाढल्याचेच लक्षण आहे. तर वात वाढल्यानंतर 7 नंबरचं लक्षण कुठलं? तर नेहमीपेक्षा जास्त थंडी वाजायला लागते. नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात थंडी वाजायला लागते आणि हे देखील वात वाढल्याचं लक्षण आहे. तेव्हा वात वाढल्यानंतर प्रमुख आपल्याला ही 7 लक्षणे दिसतात. वात वाढल्यानंतर हे आपल्याला 7 लक्षणे दिसतात. तेव्हा ही लक्षणे दिसताच आपण याच्यावर उपाय करायला पाहिजे. आणि मागील व्हिडिओमध्ये वात वाढल्यानंतर आपण काय सेवन केले पाहिजे, कुठले पदार्थ सेवन केले पाहिजे, हा व्हिडिओ जर पाहिला तर वात वाढल्यानंतर आपण घरगुती कुठला उपाय करायचा हे तुम्हाला समजेल. तेव्हा शरीरातील जर वात वाढला तर हे प्रमुख 7 लक्षणे दिसतात. हे प्रमुख 7 लक्षणे दिसतात. आणि अशी लक्षणे दिसली की समजायचं आपल्या शरीरातील वात वाढलेला आहे. मग हा वात शमवण्यासाठी, कमी करण्यासाठी कुठले पदार्थ सेवन केले पाहिजे, यासाठी तुम्ही माझा मागील व्हिडिओ पहा. त्यात तो व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरेल. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओ पहा. आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. तेव्हा वात वाढल्यानंतरची ही प्रमुख 7 लक्षणे आहेत. तेव्हा पूर्ण विराम घेतो. धन्यवाद.